नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण 7वी पासवर सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे आणि ही भरती जिल्हा न्यायालयामार्फत होणार आहे. तर ही भरती कुठे निघालेली आहे, किती जागेसाठी निघालेली आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे हे जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर या ठिकाणी निघालेली आहे. तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितली आहे, तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल तर आणि याची एकूण जागा किती आहे. जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर या ठिकाणी भरती निघालेली आहे. पदाचे नाव आहे सफाईगार व उदगी. ठीक आहे, तर सफाईगारची एकूण 2 जागा आहे आणि उदगीची 1 जागा. अशा 3 जागेसाठी फक्त ही भरती होणार आहे. बघा मित्रांनो, पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 47,600 इतका राहणार आहे 7व्या वेतन आयोगानुसार. तर याची पात्रता बघून घ्या. कमीत कमी 7वी पास असणे गरजेचं आहे. ठीक आहे, 7वी पास या ठिकाणी मागितलेलं आहे. शरीर यष्टी सदृढ असावी. ठीक आहे, 7वी पास आणि शरीर यष्टी सदृढ असावी आणि उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालयात अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. तुम्हाला जर अनुभव सर्टिफिकेट असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा. ठीक आहे, उदगीची पात्रता जर सेमच मागितली आहे. 7वी पास, सदृढ शरीर एसटी आणि उमेदवारास प्लंबिंगची व पाण्याची मोटर हाताळण्याचे जुजमी ज्ञान असणे आवश्यक आहे. ठीक आहे, मग तुम्हाला या ठिकाणी उदगीचा पण अनुभव मागितलेला आहे. तुम्हाला पाण्याची मोटर हाताळणे, प्लंबिंगचे काम येणे गरजेचं आहे. हे 2 पदे आहेत, त्याची वेगळी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. पात्रता 7वी पास आहे, पण अनुभव तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळा मागितलेला आहे. तर वयोमर्यादा बघून घ्या. 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि 18 ते 43 वर्षापर्यंत मागास वर्गीयांना राहणार आहे. कोणते डॉक्युमेंट अर्जासोबत जमा करावे लागणार आहे. 7वीची मार्कशीट या ठिकाणी मागितली आहे, 10वीची मागितली आहे, 12वीची मागितली आहे. ठीक आहे, 7वीची वर एज्युकेशन चालते. जन्म तारखेचा पुरावा लागेल तुम्हाला, जन्माचा दाखला वगैरे किंवा कुठल्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्ही 10वीचा बोर्ड पण देऊ शकता. अपंग असेल तर अपंगाचा सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट लागेल, अनुभव प्रमाणपत्र लागेल तुम्हाला, सफाई कामाचा अनुभव किंवा उदगीचा अनुभव. नंतर डोमिसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी मागितलेलं आहे. नावामध्ये बदल असेल तर राजपत्र किंवा महिला जे विवाहित महिला आहे त्यांना या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट लागेल. एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर नोंदणी प्रमाणपत्र लागेल. ठीक आहे, इत्यादी डॉक्युमेंट जे महत्वाचे ते तुम्ही अर्जासोबत जोडायचे आहे किंवा विशेष अर्हता असेल MSc वगैरे किंवा टेक्निकल कोर्स असेल ते पण अर्जासोबत तुम्ही जोडू शकता. ठीक आहे, जर तुमच्याकडे 7वीची मार्कशीट नसेल तर तरी तुम्हाला अर्ज हा भरता येणार आहे. ठीक आहे, 7वीची मार्कशीट नसेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता. 10वी 12वीची मार्कशीट लावून द्यायची. बघा मित्रांनो, ड मध्ये उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ दाखले किंवा कागदपत्र जोडावेत. ठीक आहे, तर हे तुम्हाला दाखले व कागदपत्र मागितले, जसे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट पण या ठिकाणी मागितलेले आहे. ठीक आहे, त्याशिवाय तुम्हाला हे पण डॉक्युमेंट अर्जासोबत जोडावे लागणार आहे. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. नियुक्ती होणार आहे बघा, 50 गुणाच्या आधारावर होणार आहे. यामध्ये स्वच्छता व चापल्यता चाचणी होणार आहे 15 मार्कची, ती आपल्या 30 गुणाची आणि तोंडी मुलाखत होणार आहे 20 गुणाची. ठीक आहे, 50 गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. आता बघा, ज्या विद्यार्थ्याजवळ 7वीची मार्कशीट नाही आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्याजवळ 7वीची मार्कशीट नाही आहे त्यांनी रकानामध्ये 100 पैकी 50 गुण प्राप्त अशी नोंद करावी लागणार आहे. ज्याच्याजवळ 7वीची मार्कशीट नाही आहे त्यांनी रकान्यामध्ये अर्ज भरताना 100 पैकी 50 गुण प्राप्त अशी नोंद करावी लागणार आहे. ठीक आहे, आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफाई किंवा उदगी या पदाकरिता अर्ज. ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहावं लागेल. तर याचा जो अर्ज हा कशा प्रकारे भरावा लागेल याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत की शैक्षणिक पात्रता कशा प्रकारे टाकायची, लिफाफे कशा प्रकारे भरावे लागेल. तर बघा मित्रांनो, यासाठी एक्झाम शुल्क पण असणार आहे, ते असणार आहे 300 रुपये. पण तुम्हाला हे 300 रुपये केव्हा भरावं लागणार आहे, जेव्हा याची अल्पसूची तयार केल्या जाईल. लक्षात ठेवायचं, जेव्हा अल्पसूची तयार केल्या जाईल आणि अल्पसूचीमध्ये जर तुमचं नाव आलं तेव्हा तुम्हाला हे 300 रुपये जे आहे हे स्वतः जिल्हा न्यायालय सोलापूर या ठिकाणी पैसे DDच्या स्वरूपात जमा करावं लागणार आहे. जर तुमचं नाव लिस्टमध्ये आलं तर तुम्हाला सोलापूरला जावं लागेल कोर्टामध्ये 300 रुपयाचा DD काढून. DD तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट टू अँड ॲडिशनल सेशन जज सोलापूर या नावाने तुम्हाला 300 रुपये DD काढावं लागेल आणि DD जो आहे हा डायरेक्ट पत्त्यावर घेऊन जावं लागेल.
ठीक आहे. 300 रुपये डी डी काढावा लागेल आणि डायरेक्ट तिथं स्वतः स्वखर्चाने जावं लागेल. जर तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलं तर. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, अर्ज भरताना कोणताही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. अर्ज भरून डॉक्युमेंट डायरेक्ट पाठवून द्यायचे. जर शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला 300 रुपये डी डी काढून त्या ठिकाणी जावं लागेल आणि तुम्हाला 2 फोटो पण सोबत घेऊन जावं लागेल. ठीक आहे. जो फोटो चिटकवलेला आहे अर्जावर तसेच 2 फोटो तुम्हाला एक्स्ट्रा सोबत घेऊन जावं लागेल डी डी जमा करताना. एवढं लक्षात ठेवायचं, अर्जासोबत डी डी आता पाठवायचा नाही आहे. जेव्हा तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्ये येईल तेव्हा डी डी आणि 2 फोटो घेऊन त्या ठिकाणी जमा करावं लागेल. जेव्हा तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्ये येईल तेव्हाच फक्त. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सफाईकारची कामे कोणती आहे आणि उदगीची कामे कोणती आहे हे दिलेलं आहे. यामध्ये सफाईसाठी स्वच्छतागृह, शौचालय आणि स्नानगृह स्वच्छ नीटनेटके ठेवणे हे कामं तुम्हाला सांगणार आहे आणि न्यायिक अधिकारी जे कामे सांगतील ते करावे लागणार आहे. आणि उदगीचे कामे या ठिकाणी दिलेले आहे. न्यायालय परिसरातील पिण्याच्या पाण्याचे जे नियोजन केले आहे ते व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करणे, पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या, वॉटर कूलर व फिल्टर इत्यादी स्वच्छ ठेवणे, म्हणजे हे तुम्हाला कामे करावे लागणार आहे. तर हा जो अर्ज दिलेला आहे असं, तर बघा असं अर्ज दिलेला आहे. हा अर्ज तुम्हाला भरावा लागेल, याला डॉक्युमेंट लावावं लागेल जे काही सांगितलेले आहे आणि ते डॉक्युमेंट लावून दिलेल्या पत्त्यावर पाठवावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला भरावं लागणार आहे आणि अर्जासोबत झेरॉक्स प्रती पाठवावं लागणार आहे. ठीक आहे. अर्जासोबत झेरॉक्स प्रती पाठवायच्या. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्रे भरून वैयक्तिक मुलाखतीच्या वेळी सादर करावे. बघा मित्रांनो, हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे, हे पण भरून अर्जासोबत पाठवून द्यायचं आणि एक्स्ट्रा जे आहे हे जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हा काढून ठेवायचं. आणि हे पण जे आहे हे पण तुम्ही अर्जासोबत पाठवून द्यायचं, पण याची झेरॉक्स प्रत पाठवायची, ओरिजिनल जवळ ठेवायची. या ठिकाणी झेरॉक्स प्रत पाठवली तर चालेल. अशी तुम्हाला 2 व्यक्तीजवळून हे 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे. तर अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल याचा जेव्हा मी व्हिडिओ बनवेल त्यामध्ये तुम्हाला सांगेल की सर्टिफिकेट कशा प्रकारे भरायचे आणि डॉक्युमेंट जे आहे ते कशा प्रकारे जोडावे लागेल तर, आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे हे कशा प्रकारे भरावं लागेल तर. त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर याची जी अंतिम तारीख आहे मित्रांनो ते आहे 7 जानेवारी. 7 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज जो आहे हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. पत्ता या ठिकाणी दिलेल्या सोलापूरच्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं, अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे, साध्या पोस्टाने पाठवायचा नाही, रजिस्टर करायचा नाही आहे. फक्त स्पीड पोस्टनेच आपला अर्ज पाठवायचा आहे. जे काही डॉक्युमेंट पाठवाल त्या सर्व डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची. ठीक आहे. तर अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, याची पात्रता फक्त 7वी पास मागितलेली आहे. 7वीची मार्कशीट नसेल तर तुम्हाला अर्ज भरताना 100 पैकी 50 गुण प्राप्त असे नमूद करता येणार आहे. आणि अर्जासोबत तुम्ही जे काही डॉक्युमेंट पाठवाल ते सेल्फ अटेस्ट करून पाठवायचे. याची अंतिम तारीख आहे 7 जानेवारी. 7 जानेवारीपर्यंत तुमचा जो अर्ज हा सोलापूरच्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे आणि अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे. तर संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल. टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा. अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.